ओम नमो भगवते वासुदेवाय. घरात तुळस असेल तर लक्ष्मीचा वास असतो असे का म्हणतात? तुळशीला पाणी घालणे शुभ का मानले जाते? आणि तुळशीच्या बाबतीत कोणत्या चुका करू नयेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे धार्मिक, आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व. नमस्कार मित्रांनो, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनेलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळस ही एक वनस्पती नाही तर ती माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदते असे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे महत्त्व, तुळशीची पूजा कशी करावी, काय करावे, काय करू नये, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासामध्ये तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. यावर्षी अधिक मास 17 मे ते 15 जून 2026 या काळात येणार आहे. या अधिक महिन्यात दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करून संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो. तुळशी पूजनामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि पूर्वजांचा शाप दूर होतो. सायंकाळी तुळशीजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. या महिन्यात तुळशीचे नवीन रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात तुळशीचे पूजन अनेक पटीने फलदायी ठरू शकते असे सांगितले जाते. तुळशीसमोर दिवा लावताना खाली अक्षरांचे आसन ठेवावे, ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा राहते. रोज सकाळी स्वच्छ अंघोळ करून तुळशीला रोज स्वच्छ पाणी अर्पण करावे. हळद कुंकू अक्षता वाहून पूजन करावे. अगरबत्ती दिवा ओवाळावा. तुळशीभोवती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घातल्यास कुटुंबात सुखशांती नांदते अशी मान्यता आहे. तुळशीची सेवा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा लाभते. तुळस पूजनाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुळशीजवळ बसून मंत्रजाप केल्याने घरामध्ये पवित्रता, सुखसमृद्धीचा योग निर्माण होतो. मानसिक शांतता मिळते. भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा अपार आशीर्वाद मिळतो. तुळशीपुढे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. अधिक मासामध्ये अंघोळ करताना तुळशीचे पाने अंघोळीच्या पाण्यात घालावीत आणि स्नान करावे. असे केल्यास तीर्थयात्रेचे फळ मिळते, भगवान विष्णूंची कृपा मिळते असे म्हटले जाते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळशीची खूप मदत होते. तुळशीचे रोप हे पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. पौराणिक शास्त्रातील मान्यतानुसार तुळशीच्या पानांच्या सेवनाने देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तुळस ही औषधी गुणांनी भरलेली आहे. आयुर्वेदामध्ये तुळशीचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो. सर्दी खोकला कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी. तुळशीमुळे हवेतील जंतू कमी होण्यास मदत होते. भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान अर्पण केल्याशिवाय विष्णुपूजा अपूर्ण मानली जाते. शास्त्रात तुळशीच्या मंजिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णू यांना मंजिरी वाहिल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. तुळशीची मंजिरी नियमितपणे भगवान विष्णू यांना अर्पण केल्यास त्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते. तुळशीवरील मंजिरी काढून भगवान विष्णूंना वहावी असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीवरील मंजिरी काढली नाही तर तुळशीची वाढ खुंटते, त्यामुळे ती काढणे आवश्यक असते. तुळशीच्या बिया पण आरोग्यदायी असतात. तुळशीच्या बिया सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो. भगवान विष्णू यांना नैवेद्य दाखवताना आवर्जून तुळशीचे पान वापरावे. तुळशीच्या पानांचा हार घालून भगवान विष्णूंना अर्पण करावा. ज्या घरात रोज तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. तुळशीमुळे घरातील वातावरण पवित्र आणि शांत असते. तुळशीच्या बाबतीत चुकूनही या गोष्टी करू नये. रात्री तुळशीचे पाने तोडू नये. सूर्यास्तानंतर तुळशीचे पाने तोडणे अशुभ मानले जाते. रविवार व एकादशीला तुळशीचे पाने तोडू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी तुळशीचे पाने तोडणे टाळावे. तुळशीजवळ चप्पल, बूट ठेवू नये.
तुळशीच्या आसपास स्वच्छता आणि पवित्रता राखावी. कोरडी तुळस दुर्लक्षित करू नका. जर तुळस कोमेजली असेल तर तिचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे. तुळशीला स्पर्श करण्यापूर्वी स्वच्छता ठेवा. अंघोळ न करता किंवा अस्वच्छ अवस्थेत तुळशीची पूजा टाळावी. तुळशीला कधीही देवांचे अंघोळीचे पाणी घालू नये. ते पाणी इतर झाडांना टाकावे व तुळशीला स्वच्छ शुद्ध पाणी घालावे. तुळस आपल्याला पवित्रता, सकारात्मकता आणि भक्ती शिकविते. घरात तुळस असणे म्हणजे घरात देवतांचा वास असणे असे मानले जाते. जर आपण श्रद्धेने तुळशीची सेवा केली तर मनाला शांती आणि घराला सुख-समृद्धी मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. तुमच्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण, जय हरिओम. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा.